महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। शुभा संघटनेचा अनोखा उपक्रम, गरजू रुग्णांना घरपोच हायड्रोलिक बेड। पारनेर तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शुभा संघटनेच्या वतीने गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। हालचाल करण्यात अडचण असलेल्या रुग्णांना त्यांच्या राहत्या घरी हायड्रोलिक बेड उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमामागे संघटनेचे तालुका प्रमुख अनिल शेटे यांची संकल्पना असून माणसे जिवंत असताना केलेली सेवा महत्त्वाची असते, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। समाजातील गरजू रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा सातत्यानं प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाचा शुभारंभ निघोज येथे उत्साहात पार पडला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबूशा वरखडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यावेळी शुभा संघटनेचे अध्यक्ष तथा युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे, पुणे जिल्हा प्रमुख माऊली घोडे, दुर्गा संवर्धन अध्यक्ष राजूभाऊ लाळगे, पारनेर तालुका अध्यक्ष बबन तनपुरे, युवा नेते रमेश वरखडे, बाळासाहेब लंके, राहुल शेटे, विजू बोदगे, चेअरमन किरण सुपेकर, शांताराम पाडळे, अमित पांढरे, आयोग इनामदार, उद्योजक राजू वराळ, रामचंद्र सुपेकर, संतोष देशमुख, रवी रणसिंग, राजू लंके, जयराम सरडे, गणेश भुकन, दत्तात्रय लंके, स्वप्नील जाधव, निलेश वरखडे, गोकुळ वाजे, बालाजी शेटे, एकनाथ शेटे, विश्वास शेटे, विकास शेटे, मनोहर राऊत, आशिष कोल्हे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी रामचंद्र सुपेकर यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, तर तालुका अध्यक्ष बबन तनपुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आगामी काळात दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा आणि राबवण्याचा संकल्प संघटनेने व्यक्त केला आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, शिवगर्जना न्यूज, पारनेर।